फलटणमध्ये मृत्यू झालेल्या डॉक्टर महिलेचा तपास योग्य दिशेने व्हावा याकरता आज राज्यभरात निवासी डॉक्टरांनी हा संप पुकारलाय। नागपूर मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांनी देखील आज ओपीडी बंद ठेवत रॅली काढली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची डॉक्टरांची मागणी आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी सगळे डॉक्टर जे आहेत ते एकवटलेले आहे। मी सध्याला नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये आहे आणि या ठिकाणचे सगळेच निवासी डॉक्टर जे आहेत ते निषेध दर्शवण्यासाठी या ठिकाणी एकवटलेले आहे। अगदी शांततेत जे आहे ते आज या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। जी काही घटना घडली त्याचा निषेध व्यक्त केला जातोय आणि संबंधितावर जे आहे ते कारवाईची मागणी एकूणच या माध्यमातून केली जाते। आपल्यासोबत काही निवासी डॉक्टर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। मॅडम, काय सांगाल, ज्या पद्धतीने घटना घडली आज तुम्ही या ठिकाणी जे आहे ते शांततेत निषेध रॅली काढतात, काय नेमकी मागणी आहे? आमची मागणी हीच आहे की संपदा मुंडेचा लवकरात लवकर तिच्या आत्महत्येच्या पाठीमागे जे पण काही रिझन आहे ते लवकरात लवकर प्रदर्शनास आलं पाहिजे। आम्हाला नाही वाटत की तिची आत्महत्या हे एक प्रकारचं मर्डरच आहे, कारण की तिने वारंवार कंप्लेंट करून सुद्धा त्या कंप्लेंट निदर्शनात आणल्या नव्हत्या, त्याच्यावर सोल्युशन काढले नव्हते आणि मग त्या फ्रस्ट्रेशनमध्ये कदाचित येऊन तिने आत्महत्या केली असावी। पण या पाठीमागचे कोण इन्व्हॉल्व आहेत, काय घटना घडली की तिला प्रवृत्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।